नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटीच्या नोटिफिकेशन सिरीज मध्ये आपलं स्वागत. तर जे सरळ सेवा शासन निर्णय आरक्षण आणि तपासणीच्या बाबत बिंदू नियमावली मंजूर करण्यात आलेली आहे, तर ती काय आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर जेवढे पण शासन निर्णय होत आहेत, त्याच्यानंतर ज्या रिक्रुटमेंट होत आहेत, यामध्ये बिंदू नियमावलीद्वारे आता काय होणार आहे की तुम्हाला व्यवस्थितरित्या क्लॅरिफिकेशन येणार आहे की कशा प्रकारे तुमची एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात. त्यानंतर जे डमी डॉक्युमेंट्स बाहेर येत आहेत, त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी या प्रकारची बिंदू नियमावलीची गरज होती. त्याच्याबद्दलच हे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जसे की तुम्हाला माहिती आहे, सरळ सेवेसाठी ऑल इन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जो सिलेबस आहे तुमचा, तो डिझाईन केलेला आहे. त्यामुळे बॅच सुद्धा रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तशी बनवण्यात आलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि जो रिजनिंग ऍप्टिट्यूडचा पार्ट आहे तो कव्हर केला जाईल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम असते, 100 स्टेज प्रोव्हाइड केला जाते आणि पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स असते. तर यासाठी 1 इयरची व्हॅलिडिटी असेल. 999 रुपयाच्या फीस मध्ये या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे काही डाऊट असेल तर. आणि जे आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ऍप आहे ते डाउनलोड करायचं आहे. तर यासाठी तुम्हाला यामध्ये मोस्ट ऑफ फ्री कॉन्टेंट तुम्हाला अवेलेबल आहे, जसे की सिलेबस वगैरे, आणि बाकीचा जो पार्ट आहे टेस्ट क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जाते. तर आपण अपडेट कडे जाऊया की यामध्ये बघा, हे जे शासन परिपत्रक आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जसं बिंदू नामावली तपासणीमध्ये आणि नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून त्रुटी पूर्तता करण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो खूप वेळ लागत आहे. तर त्यामुळे शासनाने काय केलेलं आहे, आता ते जलद गतीने व्हावे या दृष्टीने शासन खालीलप्रमाणे सूचना देत आहे. म्हणजे पण बिंदू नामावली होते, तर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यामागे आधी कोणत्याही प्राधिकाऱ्याची स्वाक्षरी नसायची. तर आता यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे की जी येणारी बिंदू नामावली असेल त्यामध्ये त्या ज्या अधिकाऱ्याने आहे किंवा नियुक्त प्राधिकाऱ्याने ज्या कर्मचारीने हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्या खाली त्याची सिग्नेचर असणं आता मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. शासन परिपत्रकामध्ये हे चेंजेस करण्यात आलेले आहे. तर तुमचं रिक्रुटमेंट कशा प्रकारे होते हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बिंदू नामावली म्हणजे काय की येणारी मंजूर पदे आणि रिक्त पदांमध्ये येणारी आरक्षण निहाय जी पदे असतात ती कशा प्रकारे मंजूर केली आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन कसे केले जाते त्या रिलेटेड ही बिंदू नामावली आहे. आता प्रत्येक संवर्गाची बिंदू नामावली तयार करण्याची जी जबाबदारी आहे ती संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याची असते. तर मग त्याचं नियुक्ती प्राधिकरण आहे, जसं की आरक्षित नियुक्ती प्राधिकरण असेल तर मग त्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे ती बिंदू नामावली सोपवली जाते. आता बघा, सदर अधिकाऱ्यांनी चेकर यांना तपासणीसाठी पाठवून द्याव्यात. म्हणजे जेवढं पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मंजूर पदांबद्दलचं काही असेल, आरटीआय असेल, तर त्याबद्दल जी बिंदू नामावली आहे ती चेक केली जाईल. राईट. नेक्स्ट जे असेल तुमचं की बघा, बिंदू नामावलीच्या शेवटी बिंदू नामावली मधील सर्व नोंदी, नियुक्ती पत्र, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, इतर कागदपत्रांवरून तपासल्या असून त्या नोंदी बरोबर आहेत असे प्रमाणित करून त्याखाली नाव लिहून स्वाक्षरी करणे गरजेचे आहे. म्हणजे ज्या प्राधिकाऱ्याने तुमचं डॉक्युमेंटेशन केलंय त्या खाली त्याचं त्या अधिकाऱ्याचं नाव लिहिणं, त्याची स्वाक्षरी लिहिणं मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे. त्यामुळे जे एक गोष्टी आहेत जसं की शासन परिपत्रकानुसार की तुमचे जे पण तुमचे रिक्रुटमेंट होत आहे त्यामध्ये तुम्हाला एक क्लॅरिटी तिथे दिली जाणार आहे आणि त्यानुसार त्या प्राधिकाऱ्याची स्वाक्षरी सुद्धा तिथे नोंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुमच्या डॉक्युमेंट मध्ये क्रमांक किंवा दिनांक यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा त्या डॉक्युमेंट मध्ये तुम्ही अपलोड करतानाच नाही की जेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन होतंय तेव्हा, तर त्या नियुक्ती प्राधिकाऱ्याला तिथे जबाबदार धरण्यात येईल. तर अशा प्रकारेच हे अपडेट होतं. नंतरचं जे होतं की बघा, बिंदू नियमावलीमध्ये चुकीच्या नोंदी घेतल्या गेल्यास आरक्षण निश्चिती अचूक होणार नाही आणि त्यामुळे आरक्षण कायद्याचा भंग होईल. तसेच बिंदू नामावलीवरील आक्षेपही उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे अचूक नोंदी घेऊन प्रमाणित करूनच त्या तपासणीसाठी मागासवर्ग कक्षाकडे सादर करण्यात येतील. त्यामुळे आता स्ट्रिक्टली तुमचे जेवढे पण डॉक्युमेंटेशन आहे व्हेरिफिकेशनला जेव्हा जातात तेव्हा ते त्या कक्ष अधिकाऱ्याकडून ज्या ज्या विभागांतर्गत देण्यात आलेला आहे त्या त्या विभागांतर्गत त्यांची तपासणी केली जाईल आणि ती पूर्ण जबाबदारी त्या नियुक्त प्राधिकाऱ्याची असणार आहे. त्यानंतरचा भाग नेक्स्ट पार्ट आहे बिंदू नामावली चुकीच्या नोंदी व त्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या बाबी न्यायालयीन प्रकरणे याकरिता नियुक्त प्राधिकारी पूर्णतः जबाबदार राहील.
ते परिपत्रकानुसार काढण्यात आलेलं आहे की जेव्हा तुमचं डमी सर्टिफिकेटचं जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत किंवा डमी कॅन्डिडेट्स बसत आहेत तर या गोष्टींना कुठेतरी आळा घालावा आणि जे सरळ सेवेची जी प्रोसेस आहे ती खूप फास्ट पद्धतीने व्हावी यासाठी शासन परिपत्रक हे काढण्यात आलेलं आहे. हे अपडेट तुम्हाला असे जाणून घ्यायचे असतील आणि तुम्हाला जर चॅनल मधील या व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक सुद्धा करत जावा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओज मध्ये. धन्यवाद. थँक्यू.